नमस्कार, रायचूर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये एक्सपेक्टेड गव्हर्नमेंट एमबीबीएस कट ऑफ 2025 महाराष्ट्र राज्याचा 85% स्टेट कोट्याचा काय कट ऑफ जाऊ शकतो गव्हर्नमेंट एमबीबीएस साठीचा, ही माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. किती ऑल इंडिया रँक जर तुमचा असेल तर तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस आहेत, त्याचप्रमाणे किती स्कोर जर असेल तर तुमचा नंबर लागण्याचे त्या ठिकाणी चान्सेस आहे. ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपल्याला बघायची आहे, त्यामुळे व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओची त्या ठिकाणी मदत होईल. तर फर्स्ट कॅटेगरी या ठिकाणी आपण बघणार आहोत ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 41,149 पर्यंत असेल आणि ज्याही विद्यार्थ्याचा जो काही स्कोर असेल हा 510 पेक्षा जास्त स्कोर असेल, अशा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीच्या महाराष्ट्र राज्यामधून 85% स्टेट कोटामधून त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज भेटण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरी. आता ईडब्ल्यूएस कॅटेगरीला त्या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी त्या ठिकाणी सीट रिझर्व्ह असतात, परंतु सेमी गव्हर्नमेंट जे काही कॉलेजेस आहेत या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ईडब्ल्यूएस कॅटेगरीला सीट रिझर्व्ह नसतात, परंतु सर्व त्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट असतात. विद्यार्थ्यांनी याची त्या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी बघायची आहे ओबीसी कॅटेगरी. तर ओबीसी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 46,260 पर्यंत असेल आणि ज्या विद्यार्थ्याचा 505 पेक्षा जास्त त्या ठिकाणी नीट स्कोर असेल, अशा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एमबीबीएस महाराष्ट्र राज्यामध्ये 85% स्टेट कोटातून भेटण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एससीबीसी कॅटेगरी. आता एससीबीसी कॅटेगरी जी आहे ही 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी नवीन आलेली कॅटेगरी आहे. हे दुसरं वर्ष त्या ठिकाणी असेल आणि या कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे हा त्या ठिकाणी थोडा ओबीसी पेक्षा कमी गेलेला कमी जाण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. एससीबीसी कॅटेगरीचा जो काही ऑल इंडिया रँक आहे हा त्या ठिकाणी जर एससीबीसी कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 66,044 पर्यंत असेल आणि त्या ठिकाणी नीटमध्ये स्कोर असेल 488 प्लस, तर एससीबीसी कॅटेगरीच्या अशा विद्यार्थ्याला सुद्धा त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एमबीबीएस सीट भेटण्याची शक्यता या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आपण बघणार आहोत एससी कॅटेगरी. ओके, तर एससी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 1,53,666 पर्यंत असेल, इव्हन 1,54,000 किंवा 1,55,000 पर्यंत जरी एससी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा रँक असेल तरी सुद्धा अशा विद्यार्थ्यांना कॉलेज भेटण्याची शक्यता आहे, ज्यांचा रँक 1,54,000 पर्यंत आहे आणि ज्याही विद्यार्थ्याचा नीटमध्ये 430 प्लस स्कोर असेल, अशा विद्यार्थ्याला त्या ठिकाणी कॉलेज भेटण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एसटी कॅटेगरी. ओके, तर एसटी कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 3,63,865 पर्यंत असेल आणि नीटमध्ये जो स्कोर असेल हा 330 प्लस असेल, तर एसटी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्याला 330 प्लस स्कोर असेल अशा विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एमबीबीएसचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे विजय कॅटेगरी. विजय कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा त्या ठिकाणी 96,000 पर्यंत असेल आणि 463 प्लस त्या ठिकाणी त्यांचा स्कोर असेल, तर अशाही विद्यार्थ्याचं स्वप्न एमबीबीएस साठी गव्हर्नमेंट एमबीबीएसचं त्या ठिकाणी त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एनटीपी कॅटेगरी. ओके, तर एनटीपी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक जो आहे हा 1,11,787 पर्यंत असेल आणि ज्याही विद्यार्थ्याचा 456 प्लस स्कोर असेल, अशा विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज 2025 मध्ये शेवटच्या राऊंड पर्यंत त्या ठिकाणी त्यांना गव्हर्नमेंट एमबीबीएसचं सीट भेटण्याची शक्यता आहे. फक्त या सर्व विद्यार्थ्यांना शेवटच्या राऊंड पर्यंत त्या ठिकाणी वेट करावं लागणार आहे. यापेक्षा जर 1,000 किंवा 2,000 जर तुमचा ऑल इंडिया रँक कमी असेल किंवा 1 किंवा 2 मार्कनं जर मी सांगितलेला स्कोर जो आहे याच्यापेक्षा जर 1 किंवा 2 मार्क जर तुम्हाला शिल्लक असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी 100% गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज 2025 मध्ये त्या ठिकाणी भेटणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी एनटीपी कॅटेगरी आपण या ठिकाणी बघितलेली आहे. 1,11,787 ऑल इंडिया रँक आणि 456 पेक्षा जर जास्त मार्क असेल तर अशा विद्यार्थ्याला सुद्धा त्या ठिकाणी एमबीबीएस भेटणार आहे. त्याच्यानंतर एनटीसी कॅटेगरी 64,385 ऑल इंडिया रँक, याच्यापेक्षा जर कमी रँक असेल आणि 490 पेक्षा जर जास्त मार्क असेल तर एनटीसी कॅटेगरीच्या अशा विद्यार्थ्याचं गव्हर्नमेंट एमबीबीएसचं स्वप्न 2025 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी एनटीडी कॅटेगरी. तर एनटीडी कॅटेगरीच्या ज्याही विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 59,880 पेक्षा कमी आणि 494 पेक्षा जर ज्या विद्यार्थ्याला जास्त मार्क्स आहेत, 494 पेक्षा जर जास्त मार्क्स असेल, तर अशाही विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एमबीबीएसचं स्वप्न 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याचे जे काही 85% स्टेट कोटा आहे
त्यामधून पूर्ण होण्याची शक्यता आहे। या सर्व विद्यार्थ्याला त्या ठिकाणी शेवटच्या राऊंड पर्यंत वेट करावा लागणार आहे। ज्यांचाही ऑल इंडिया रँक हा याच्या आसपास असेल, म्हणजे हा जो काही ऑल इंडिया रँक आहे या ऑल इंडिया रँक पेक्षा जर 100, 200, 300 ऑल इंडिया रँक हा कमी किंवा जास्त असेल तर अशा विद्यार्थ्याला शेवटच्या राऊंड पर्यंत वेट करावं लागेल। आणि ज्याही विद्यार्थ्याचा मी सांगितलेला ऑल इंडिया रँक जो आहे या ऑल इंडिया रँक पेक्षा जर 1000 किंवा 2000 ऑल इंडिया रँक जर तुमचा कमी असेल तर तुम्हाला 100% महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस भेटणार आहे। किंवा मी जो काही एक्सपेक्टेड तुम्हाला स्कोर सांगलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी 510, त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस साठी 488, ओबीसी साठी 505, तो जो काही स्कोर सांगलेला आहे नीट मधील या स्कोर पेक्षा जर तुम्हाला 2 मार्क जर शिल्लक असेल तर 100% 2025 मध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएसचं स्वप्न तुमचं पूर्ण होणार आहे। विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी। त्याच्यानंतर काही महत्त्वाचे नोट्स आपण या ठिकाणी सांगणार आहोत। न्यू कॉलेज अपडेट, तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी 3 ते 4 सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट जे कॉलेजेस आहे एमबीबीएसचे हे येण्याची शक्यता आहे। ते प्रोसेसमध्ये आहे, परंतु ऍक्च्युअल राऊंड मध्ये किती येतात हे ज्यावेळेस त्या ठिकाणी प्रोसेस चालू होईल त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल। त्याच्यानंतर एक गव्हर्नमेंट एमबीबीएसचं जे काही कॉलेज आहे ते सुद्धा येण्याची शक्यता आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 100 सीट असणारं हे कॉलेज आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 200 सीट असणारं एक कॉलेज आहे आणि अजून 2 ते 3 कॉलेजेस आहेत जे त्या ठिकाणी प्रोसेसमध्ये आहे। जर कॉलेज आले तर त्या ठिकाणी 400 ते 500 विद्यार्थ्यांचं जे एमबीबीएसचं स्वप्न आहे ते त्या ठिकाणी पूर्ण होण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर स्टेट कोटा प्रोसेस कधी चालू होईल? ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा डाऊट आहे की स्टेट कोटाची जी काही प्रोसेस आहे एमबीबीएस बीडीएस कोर्ससाठी केव्हा चालू होईल। तर अशा विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की 25 जुलैपर्यंत त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची 85% स्टेट कोटाचे जे काही रजिस्ट्रेशन आहे सर्व कोर्सेससाठीचं हे चालू होण्याची शक्यता आहे। आणि जो काही राऊंड आहे पहिला राऊंड त्या ठिकाणी 7 ऑगस्ट किंवा 8 ऑगस्ट मॉर्निंगला त्या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे एमबीबीएस बीडीएस कोर्ससाठीचा 85% स्टेट कोटाचा। ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी एक्सपेक्टेड गव्हर्नमेंट एमबीबीएस कट ऑफ सांगितलेला आहे। ज्याही विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक जो आहे याच्यापेक्षा 2000 कमी असेल किंवा 1000 जरी कमी असेल तर तुमचा नंबर लागण्याची शक्यता आहे। आणि या मार्क्स मध्ये प्लस मायनस जर 2 जर तुम्ही पकडलं तर हा सुद्धा एक सेफ स्कोर नाही, परंतु जर +2 जर तुमचा स्कोर असेल या स्कोर पेक्षा तर 100% नंबर लागेल गव्हर्नमेंटसाठी। आणि जर -2 असेल, 500 मी 10 या ठिकाणी सांगलेले आहे, जर 508 असेल तर अशा विद्यार्थ्यांनी एसीएमएल येईपर्यंत त्या ठिकाणी वेट करायचा आहे। जर एसीएमएल रँक तुमचा चांगला आला तर तुमचाही नंबर त्या ठिकाणी लागू शकतो। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा। त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्याला काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समधून नंबर घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना आमचा पेड ग्रुप जॉईन करायचा असेल, ज्या ग्रुपवर आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी टाकत असतो, पेड ग्रुपची सध्याला जी फीस आहे ही फक्त 500 रुपये एवढी ठेवण्यात आलेली आहे। आणि जेव्हा केव्हा राऊंड चालू होईल त्यावेळेस ही जी फीस आहे ती 1000 तेवढी ठेवण्यात येणार आहे। ज्याही विद्यार्थ्यांना ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर जो दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे पेड ग्रुप असा। आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फीस पेमेंट कोणत्या नंबरवर करायचं काय ती संपूर्ण डिटेल माहिती सांगण्यात येईल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट आपण व्हिडिओ कोणत्या विषयावर बनवायचा आहे तुम्हाला तुमचे जर काही डाऊट असेल तर ते त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचे आहे, जेणेकरून येणारा जो व्हिडिओ आहे त्या ठिकाणी आपण त्या विषयावर बनवू शकतो। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।